2026 गडकोट महाराष्ट्राचे सह्याद्रीचा प्रवास. गड क्रमांक पहिला. सह्याद्रीमधली काही गडं अशी आहेत जी फक्त बघायची नसतात तर अनुभवायची असतात. मी आज आलोय अशाच एका गडावर, रतनगड, सह्याद्रीचं खरं खुरं रत्न. हा फक्त ट्रेक नाही, इथे प्रत्येक पावलागणिक सह्याद्रीशी संवाद होतोय. भंडारदऱ्याच्या रतनवाडी गावात वसलेला रतनगड हा मुंबईपासून 170 किलोमीटर तर पुण्यापासून 165 किलोमीटर अंतर दूर आहे. बिबट्या भेटला की फोन करतो. 7 वाजलेत आणि आम्ही निघालो आता गडावर. वरती जाऊन आम्ही कॅम्पिंग वगैरे करणार आहे आणि आम्ही 4 सवंगडी आहोत. मजा येणार आहे. आणि इथे जरा हॉटस्पॉट बिटस्पॉट घेऊन जरा कारभार सुरू केलेला आहे. आम्ही बघू शकता. तुम्ही टाकलाय का बॉसला मेसेज? तुम्ही कोणाला मेसेज टाकताय? सुप्रीम कोर्टला? हो मॅडमला टाकताय. मॅडमला बॉसला मेसेज टाक भाई. माझा बॉस हा बघा. अरे सॉरी. आम्ही आता एक बांध पकडलेला आहे आणि बांधाच्या किनाऱ्याने चाललोय डुगू आणि काकानी जरा लेफ्ट राईटचा जोल करून टाकला होता. आम्ही चुकलो तो वाट. मग त्यात हां म्हणून पूर्ण गडभर आम्ही बोलत चाललोय, चर्चा करत चाललोय. वारा, धुके आणि शांतता. शहरात हरवलेली सगळी उत्तरे इथे मिळायला लागतात. हे असं काहीतरी वाटतंय ना तुम्हाला पण की काहीतरी आहे म्हणून? शिट, वाव. कोणी एकटा असेल भाई, सिंगल माणूस, कारभारच होईल. आणि हा इथे स्टारबक्सचा बाकडा. सितारा बग्स, ऊपर सितारा, नीचे बग्स. सितारा बग्स. 9:15 मी चालू केलं तर 7 वाजता. 2 तास झाले. मला माहित नाहीये पुढे किती लांब आहे. पण मजा येते, काय एवढा विषय नाही. फक्त टेंट जरा वजन झालेलं आहे. टेंटचं वजन जास्त आहे. आणि पाण्याच्या बाटल्या लेख घेतलेल्या आहेत जबरदस्तीच्या. आणि 2च प्याले पूर्ण रस्त्यात आणि 9 बाटले आहेत आमच्या. अरे नाही बाकी, आता पोचलो भाई. 5 किलोमीटर तर चाललो. 1 किलोमीटर बाकी आता. ठीक आहे, काय विषय नाही. प्रत्येक गोष्टी पहिल्यांदाच घडतात. सो शिकून पुढे जावा. आणि आम्हाला खाली टोपे देत होते, गाईड घेऊन जा तुम्ही. हारवाल बिरवाल रात्रीचं हे ते लय बिबट्याची भीती घातलेली आहे. आणि बस तिथे आलो आम्ही आतमध्ये. तर आम्हाला वाटेवर इकडे रतनगडाचे बोर्ड लावलेले आहेत, ॲरोज लावलेले आहेत. सुंदर काम केलेलं आहे सुंदर काम केलेलं आहे वन विभागावाल्यांनी. ऐसा मत करो मेरी जान. तर वन विभागाने सुंदर काम केलेलं आहे. वन विभागाने. गाईस, कधी येते असंच चालू आहे सगळ्यांचं. आयुष्य सुंदर आहे. लहानपणी गेम होता ना, घर आलं का? नाही. भाईच्या बोच्याचा तुंतुना झालेला आहे चालून. भाईला केवढा काम फुटलंय. आधी बाईकवर बसून सगळ्यांच्या बोटीची हाल झाली आणि त्यामध्ये आता परत वरती चढून तो एसी वेंट मुद्दाम ओपन ठेवलाय. लय गरम होत होता. हाउस जोश जिजेश, ये क्या है? दूध. तुम्हारा दूध निकल गया. तेरा तो गेम बचाना पड़ेगा. मेरा तो पनीर बन गया. सर शिड्या सोडून भावानी मरणाचा रस्ता पत्करला आहे. घर के आगे बीच है रे हमको. दरोडा वाटतो, दरोडा टाकणार. काठीवर मोबाईल लावलाय, चॉपर त्याला घेऊन फ्लॅश लावलाय. डायरेक्ट चॉपरने आले होते. हा बघा हेलिपॅड इकडे. हेलिपॅड विषय अवघड करून ठेवलाय. काय बघू शारे आले अंगावर. मागून अजून एक आला. मागून ना बमणी आला.
हा बबने आला, अजून एक बबने आला. हा हे दोन बबने हळूच ना तिकडून मागून आले. तर मी ह्याला घाबरायला बोलले हे बघ. आणि अचानक बघितलं याच्या अंगावर चार आले. बाई तरतरीत भरली. ओ शिट बाय गॉड. हा कुठून टाकायची सगळं विसरलात. एकदम तुफान मेहनत चालू आहे आग लावायला. कारण की आता आम्ही खूप 3 तासाचा ट्रेक करून आलो वरती आणि आम्हाला लागली कडक भूक. तर आम्ही इकडे आता टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत. सो आम्ही एक दुसऱ्याला हातभार लावत बेसनचं थापोळं बनवलं आणि बाजरीच्या भाकरीसोबत दणकून हाणलं. बेकार थंडी, सोसाट्याचा वारा, दात कुडकुडत होते. आता झोपायची तयारी करायची होती कारण सकाळी उठून सूर्योदय बघायचा होता. इथं उंचीवर उभं राहिल्यावर कळतं की आपण किती छोटे आहोत आणि सह्याद्री किती मोठा. हा व्ह्यू कॅमेऱ्यात कैद होणे नाही, हे फक्त मनात साठवायचे असतात. फार लेअरिंग कपडे घातलेले आहेत तेव्हा जाऊन एवढे दिसतंय जिजेश. काय होती थंडी तुझी? थंडी नाही ते रेनकोट घातलंय. कॉट रेनकोट नाहीये, विंड ब्रेकर आहे. धावा धाव केली पाहिजे. धावल्याशिवाय अंगात उभी मारणार नाही. लाकडं जमा करायला आलो होतो आम्ही इथे आणि गाईज अशा तऱ्हेने आम्ही लाकडे घेतलेले आहेत. हा बस. तुझ्या डोईवर भरली सरपण गो, तुझ्या डोईवर भरली सरपण गो. चहाचा आस्वाद घेत कडेलोट पॉइंटच्या आंबा खांद्यावर खेळत आम्ही दूर दूर सह्याद्रीचाही आस्वाद घेत होतो. सकाळ सकाळी आम्ही गडाची टहळणी करायला निघालेलो आहोत आणि इथे आम्हाला एक पाण्याचं सुंदर असे टाके 2, 3, 4 टाके दिसलेले आहेत. रतनगडाचं इतिहासात मोठं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा गड संरक्षणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. भंडारदऱ्याच्या संपूर्ण परिसरावर इथून नजर ठेवली जायची. इथलं सर्वात प्रसिद्ध रत्न म्हणजे नेडं. दगडात नैसर्गिकरित्या तयार झालेलं हे दार म्हणजे सह्याद्रीची कमाल कलाकृती. 2026 गडकोट महाराष्ट्राचे. 26 गडकोट, 26 कथा, 1 महाराष्ट्र. एक गड पूर्ण झाला, एक कथा मनात कोरली गेली. ही वारी इथेच थांबणार नाही. सह्याद्रीत अजून अनेक गड, अजून अनेक कथा आपली वाट पाहतायत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा गड लवकरच.